कुठलाही अनुभव जेव्हा माझ्या जाणीवांमध्ये येतो तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया ही शांतता असते. मुद्दाम आता मी चित्र काढीन, आता मी संगीत रचना करेन असं करायला लागतो तेव्हा आपण खूप एकेरी व्हायला लागतो. मी स्वतःला अशी सवय लावली, शिस्त लावली आहे की जेव्हा मी लिहित असेन तेव्हा सूर डोक्यात येऊ द्यायचे नाही. ना मलाच माझा पत्ता सापडलेला, मी प्रसंग आहे कधीच ना घडलेला, अडखळलो आहे अधांतरी असूनही माझ्याच पावला खाली आलो आहे. वा वा, मी कशास शोधू कुठे निघालो आहे. कला हे एकच माध्यम आहे की ज्यातनं आपल्याला पुन्हा पुन्हा शून्य होता येतं. क्या बात. नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं ह्या कार्यक्रमाच्या ह्या भागात तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, प्रत्येक कलाकाराला निसर्गाने म्हणा किंवा परमेश्वराने म्हणा व्यक्त होण्यासाठी एक आस्पेक्ट दिलेला असतो किंवा एक मिती दिलेली असते. मग ती मिती कदाचित गायनाची असेल, ती मिती कदाचित चित्रकलेची असेल, ती मिती कदाचित संगीताची असेल, ती मिती कदाचित साहित्याची असेल. परंतु अशीही काही कलाकार मंडळी आपल्याकडे आहेत की ज्यांना परमेश्वरांनी मुक्त हस्ते मुक्त कंठे बहाल करून एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच मित्या म्हणजे पंचमिती असलेले हे कलाकार निर्माण केलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं मी बाळ दाते यांच्या इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणलो होतो की आभाळाची माणसं होण्यासाठी आपल्याला काही वयाची गरज असते का, तर नाही. कुठचाही कलाकार एखादी क्रिया, एखादी कृती जेव्हा तयार करतो त्या कृतीने तो आभाळाचा माणूस होतो का, तर अगदी तसंही नाही. परंतु त्याची व्यक्त होण्याची एक अतिशय युनिक अशी पद्धत असू शकते आणि त्या पद्धतीमुळे सुद्धा हा कलाकार आभाळाचा होऊ शकतो, इतका मोठा होऊ शकतो. तर आज आपल्या भेटीला असाच, तसं म्हणायला गेलं तर वयाने अतिशय छोटा, कर्तृत्वाने आणि त्याच्या ह्या अतिशय मल्टीफॅसेटेड किंवा पंचमिती प्रतिभेच्या कर्तृत्वाने मोठा झालेला असा माझा अतिशय जवळचा मित्र, जो स्वतः उत्तम गीतकार आहे, स्वतः उत्तम संगीतकार आहे, स्वतः उत्तम चित्रकार आहे, स्वतः उत्तम गायक आहे. एकेकाळी त्यांनी ॲडव्हर्टायझिंगचं काम केलेलं आहे आणि इतकंच मला माहिती आहे. याच्यापेक्षा अजून काही जास्त असेल तर आपण जाणून घेऊ. पण माझा अतिशय जवळचा मित्र आणि महाराष्ट्राचा अतिशय छान एक प्रतिभावान कलाकार मिलिंद जोशी. मिलिंद, नमस्कार. तुझं या कार्यक्रमात अतिशय मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. वेळात वेळ काढून इथे आलायस आणि आज आपल्याशी गप्पा मारणार आहेस. धन्यवाद. तर आता मला तुला असं विचारायचं आहे मिलिंद की जेव्हा एखादी कलाकार जेव्हा एक्सप्रेस व्हायचा प्रयत्न करतो किंवा कलाकार जेव्हा व्यक्त व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा मी म्हटल्याप्रमाणे की ज्याच्यावर जे संस्कार असतात त्या संस्कारांनीच तो व्यक्त होऊ शकतो. म्हणजे मी जसं म्हटलं की मला गोविंदरावांनी पेटी किंवा बाबांनी पेटी शिकवली, तर कुठचीही गोष्ट समोर आली तर मला ती पहिली पेटीच्या माध्यमातून व्यक्त व्हायला मी खूप कम्फर्टेबल असतो. पण आता परमेश्वराने तुझ्यावर ह्या चार प्रतिभांचा काय म्हणतो वर्षाव केलेला आहे. तर अशा वेळेला जर एखादी एक्सप्रेशन तुझ्यासमोर आलं तर तू नैसर्गिकरित्या कुठच्या फॉर्मॅटमध्ये व्यक्त होणं प्रिफर करतोस किंवा कुठच्या फॉर्मॅटमध्ये व्यक्त होतोस? कारण का या चारही प्रतिभा अशा आहेत ना की त्या संलग्न आहेत. त्याच्या आपण त्या चारही प्रतिभांना वेगळं करू शकत नाही. म्हणजे तुझ्यात एक असं समज की आर्किटेक्ट असता, तुझ्यात एक चित्रकार असता किंवा तुझ्यात एक अजून काय म्हणू आपण भलत्याच कुठच्या तरी डायमेन्शनचा मनुष्य असता, तर त्या प्रतिभा वेगळ्या ठिकाणी जाते. पण संगीतकार असणं, गीतकार असणं, गायक असणं आणि चित्रकार असणं हे एकाच प्रतिभेचा भाग असल्यामुळे तू कसा व्यक्त होतोस? तुला काय आवडतं व्यक्त व्हायला? या प्रश्नाचं जे एक अगदी शब्दशः उत्तर येऊ शकतं त्याच्यात थोडं आधी जायला आवडेल मला. बर, खोलात थोडंसं. तर माझी पहिली प्रतिक्रिया ही शांतता असते. अरे वा. मौन असतं. म्हणजे कुठलाही अनुभव जेव्हा माझ्या जाणीवांमध्ये येतो तेव्हा सर्वात आधी मी शांत होतो आणि त्या शांततेमधून कोणत्या भाषेत व्यक्त व्हायचं हा खरं म्हणजे माझा निर्णय नसतो. बरं. म्हणजे व्यावसायिकरित्या सोडून देऊया, तो भागच नाही, आज आपल्याला ते बोलायचंच नाही. पण अनेकदा मला एकच गोष्ट 2-3 प्रकारे सुद्धा करावीशी वाटते. म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर ऐकू येणाऱ्या गंधाचा स्पर्श दिसू लागतो. अरे वा. इर्षाद, अजून एकदा. ती जाणीव अशी असते आणि इतकी सखोल असते आणि इतकी मल्टी डायमेन्शनल असते की ऐकू येणाऱ्या गंधाचा स्पर्श दिसू लागतो. इतकं ते एकात एक अडकलेलं आहे सगळं.
म्हणजे आपल्याला जे वाटतं की गंध फक्त आपल्याला नाकानीच जाणवतो किंवा ऐकू फक्त कानानीच येतं किंवा आवाजच फक्त ऐकू येतो, बरोबर, रंगच फक्त दिसू शकतो. तर ते मला अगदी खोलात जाऊन सांगायचं झालं प्रामाणिकपणे तर माझ्या बाबतीत ते तेवढं वेगवेगळं उरलेलं नाही. त्यामुळे या प्रश्नाचं इतकं सोपं नाही उत्तर सांगणं की काय करावंसं वाटतं. म्हणजे काय करावंसं वाटतं हा निर्णय खरं तर माझा उरलेला नाही. तुझा उरलेला नाही. अरे वा. आणि हे जे काय आता बोलता बोलता एक तसं कॉम्प्लिकेटेड वाटणारं वाक्य बोललं गेलं, ते मला कॉम्प्लिकेटेड वाटणं फार वर्षापूर्वी संपलं. बरं. म्हणजे पटकन बोलताना मी माझ्या वाक्यामध्ये असं येऊ शकतं वाक्य बोलण्यामध्ये की मला तपकिरी रंगाचा वास आला. म्हणजे काय हे सांगणं रूढार्थी खूप कठीण आहे, पण मला एक एक्सप्रेशन म्हणून एक आर्टिस्ट म्हणून काम करताना माझ्या प्रोसेसमध्ये त्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे समजा एखाद्या सिनेमाचं पार्श्वसंगीत करत आहोत तर त्याच्यात ऑब्व्हियसली दाखवलेले सीन मधले जी काय वाक्य असतील, जो मूड असतो त्याच्या खोलात जाऊन जर काय केलं म्हणजे तेवढं सटल काम करायला मिळालं तर बरोबर. किंवा आपण असं म्हणू की मला जे करावं असं वाटतं, मग अशी तुझे प्रश्न विचारला बरोबर, ते तेवढं खोलातलं असतं की एखाद्या सीनचा रंग काय. आणि खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये ही भाषा असते की आज मैफिलीचा रंग जमला नाही. बरोबर. आणि त्याचा अर्थ आपल्याला समजतो, फक्त तो अर्थ समजून घेण्याची आपण असं म्हणतो की एखाद्या वाक्याचा सूर लागला नाही. बरोबर आहे. तर पण आपल्या बोलण्यात सहजपणे हे इतकं सर्व संमिश्र असून सुद्धा आपण मुद्दाम जेव्हा विचार करायला लागतो, मुद्दाम आता मी चित्र काढीन, आता मी संगीत रचना करीन असं करायला लागतो, तेव्हा आपण खूप एकेरी व्हायला लागतो. आणि तेच होणं टाळण्याचा माझा प्रयत्न असतो एक सृजनशील कलाकार म्हणून. क्या बात आहे. वा. म्हणजे मिलिंद, मला असं वाटतंय की पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसात फिरते असं आपण सगळे मानून चालतो, परंतु ते 365 पेक्षा काही क्षण किंवा काही सेकंद किंवा काही तास ते कमी आहेत. आणि मनुष्याच्या कदाचित मोजण्यामध्ये चूक असेल म्हणून आपण म्हणतो ही नैसर्गिक एरर आहे, नॅचरल एरर, आणि मग आपण तो कालमानात ती आपण ऍडजस्ट करतो. तर तसंच काहीसं हे आहे का की आपण जे परिमाण ही प्रकारची प्रतिभा मोजायला लावतोय ते परिमाणच कदाचित अपुरं आहे का? अपुरं आहेच. ओके. ह्याच्या पुढे च आहे, कारण की मुळात अनुभव आणि जाणीवा अमूर्त आहेत आणि आपण त्याचं एक प्रतिबिंब उमटवायचा प्रयत्न करतोय. म्हणजे ते समुद्राचा फोटो काढल्यासारखं आहे. समुद्राचा फोटो येऊच शकत नाही. समुद्राचाच काय, ताजमहालचा सुद्धा फोटो येऊ शकत नाही. म्हणजे तो जो दिसायला स्टॅटिक असणारा ताजमहाल आहे, पण तो बघितल्यावर आपल्याला जे वाटतं, आपल्यावर जो परिणाम होतो मनावर, तो एका फोटोतनं होऊ नाही शकत. अगदी खरं. म्हणजे हे मी अगदी ढोबळ उदाहरण दिलं. बरोबर. नाही म्हणजे एखादी कलाकृती बघितल्यानंतर, स्थिर कलाकृती बघितल्यानंतर आत जे गलबलायला लागतं, अशी काही तिची अवस्था आहे. तशी अवस्था आहे. किंवा समजा चित्र काढत, अगदी अमूर्त चित्र, मला आता अमूर्त चित्र काढायला जास्त आवडतं, तर अमूर्त चित्र काढल्यानंतर अनेक प्रश्न बघणाऱ्यांच्या मनात असतात, चित्रकाराच्या मनात सुद्धा येऊ शकतात, पण तो प्रश्नच नाहीये. अमूर्त चित्र काढत असतानाचा अनुभव मिळतो म्हणून चित्रकार चित्र काढतो. म्हणजे चित्र काढत असतानाचा जो क्षण आहे तो जगायला तो चित्रकार काढत असतो ते चित्र. ते नंतरच्या सगळ्या व्यावहारिक गोष्टी वेगळ्या, तो आजचा आपला विषय नाही. म्हणजे मला असं म्हणायचं की आपण एखादी क्रिया बघून प्रश्न निर्माण करण्याच्या ऐवजी ती क्रिया हे उत्तर आहे असं समजून त्या क्रियेकडे बघावं. म्हणजे मला पुढचं तुला असं विचारायचंय की तू आता भावना तुला कशा माध्यमातून समजते पहिली. जसं तू शांतता हा विषय म्हटलास, पण शांतता हा अनालिसिसचा विषय झाला. बरोबर. की मला हे समजून घ्यायचं हे एक्सप्रेशन, की जसं तुला उद्या सांगितलं की मिलिंद शोले चित्रपटातला सीन आहे, तिथे संजीव कुमारची सगळी कुटुंब तो बघतोय, त्यातलं कोणी जिवंत नाहीये आणि ह्याच्यावर एक गाणं कर, तर ते सोपं आहे. म्हणजे ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यावर एक चित्र काढ, सोपं आहे. पण ही एक दुःखाची भावना आहे. ही भावना तुला समजण्यासाठी ह्या चौघातलं कुठचं मीडियम जास्ती जवळचं वाटतं? पुन्हा एकदा त्याच्या आधी नाही. आणि मंडळी, मी तुम्हाला आधी एक आत्ताच सांगतो की हा विषय का आम्ही सुरू केलाय, की
एखाद्या माणसाने किती काम केलंय, एखाद्या माणसाने आतापर्यंत मी एवढं काम केलं, तेवढं केलं, ह्यांच्याबरोबर केलं, त्यांच्याबरोबर केलं, हे बोलण्यासाठी आपल्याकडे असंख्य प्लॅटफॉर्म्स आहेत. आपण असंख्य वेळा ह्या गोष्टींचा उल्लेख केलेला पण असतो. आपली आभाळाची माणसं ह्या कार्यक्रमाची संकल्पनाच मुळात कलाकार उलगडून दाखवण्याची असल्यामुळे साधारणपणे आपण ह्या कलाकाराशी अशा गप्पा फक्त घरगुती बैठकीमध्येच होऊ शकतात. ज्या अशा गप्पा आहेत त्या गप्पा आपण आज करतोय ना, तर त्यामुळे मला फार आनंद झालाय खरं म्हणजे, कारण की या गोष्टी बोलायला मिळत नाहीत खरं. तर त्यामुळे मी असं परत विचारतो प्रश्न की ह्या एखादी भावना तुला कुठच्या प्रतिभेच्या ह्या कुठच्या मितीतनं जास्ती समजते किंवा तुला ती मिती जास्ती जवळची वाटते? कुठल्याही कलेच्या मितीचा जो उगम असतो तो लय हा आहे. आणि हा सगळ्या कलांमध्ये आहे. बरोबर. आणि हा कला निर्मितीच्या क्षणामध्ये आहे. खरं म्हणजे लय ही कोणत्याही प्रसंगाची, कोणत्याही जाणीवेचं मॅपिंग करण्याचं पहिलं साधन आहे असं मला वाटतं. वा. तिथून सुरुवात होते. म्हणजे एखादी कविता मी जेव्हा वाचतो, चाल लावायची आहे असं म्हटल्यानंतर, किंवा एखादी कविता चाल लावायची म्हणून नाही वाचली आणि वाचल्यावर चाल मनात येते, तेव्हा सुद्धा पहिल्यांदा येतं काय, तर लय येते. आणि ती लय त्या एक्सप्रेशनचा उगमाचा बिंदू असते. अगदी बरोबर. त्यामुळे त्या लयीतनं मग ती मिती कोणत्या दिशेची आहे हे ठरतं. हे कदाचित थोडंसं कठीण वाटेल, बरोबर आहे, पण आपण जितकं सोपं करायचा प्रयत्न करतोय मी. करूया. तर थोडं सोपं करायचं सांगायचं झालं तर प्रत्येक भावनेची एक लय असते. त्याहून सोपं बोलायचं झालं तर प्रत्येक भावनेचा वेग असतो. वा. आणि मराठीमध्ये आणखीन सुंदर शब्द आहे यापेक्षा, की प्रत्येक भावनेचा आवेग असतो. वा. आणि तो वेगळा असतो. तो जोपर्यंत आपल्याला जाणवत नाही तोपर्यंत ती शांतता आवश्यक असते. मी जी म्हणलो ना की शांततेतून सुरू होतं. शांत का व्हायचं? विचार करण्यासाठी नाही. विचार ही परत फार वरवरची गोष्ट झाली. अगदी बरोबर. मौन हा आणखीन एक उत्तम शब्द आपल्या भाषेत आहे. तर ते शांत झालं आणि ती जी काय जाणीव आहे ती तुम्ही जाणवून घ्यायचा प्रयत्न केला. जसं आपली स्पंदन आपल्याला जाणवतात तशी त्या जाणीवेची लय आपल्याला जाणवायला लागते. आपण तेवढं पारदर्शी असावं लागतं. पण त्या क्षणी ती लय जाणवायला लागली की त्याच्यापेक्षा अनावश्यक असलेल्या अनेक गोष्टी आपोआप गळून पडतात आणि जे हवं असतं ते उरलेलं असतं. आणि मग त्यातनं मिती कोणती हे आपल्याला मुद्दाम शोधावं लागत नाही. म्हणजे समजा मी स्पेस डिझायनिंग करत असेल, मी नेपथ्य पण अनेकदा केले नाटकांचं, हे 6वं झालं. तर स्पेस डिझाईन समजा मी करत असेल आणि ते समजा सरियल पद्धतीने लिहिलेलं नाटक असेल. एक दगड का माती नावाचं नाटक होतं, प्रशांत दळवींनी लिहिलेलं आणि चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केलेलं. त्यात विषयच मुळात असा होता की मुलगी पौगंडावस्थेत जेव्हा येते, मुलगी तरुण जेव्हा होते, तेव्हा ते घर किती घाबरलेलं असतं, भेदरलेलं असतं की ती मुलगी आता वयात आली आणि हा समाज असा आहे. आपण सध्या त्याचे भयंकर रूप बघतोय बाहेर. तर ती भावना हे त्या नाटकाचा विषय होता. तर त्यामुळे त्या स्पेस डिझायनिंग मध्ये एकतर ते प्रायोगिक होतं, त्यामुळे तो सररिअलिझम मी त्या सेटमध्येही वापरला होता. तर त्याच्यात घरात प्रवेश करण्याचं जे दार होतं दाखवलेलं ते एस्किमो लोकांच्या इग्लू सारखं होतं. म्हणजे घरात रांगूनच येणार प्रत्येक जण, बाहेरचा कोणी येऊच नाही शकला पाहिजे घरामध्ये. नंतर आतलं जे दार होतं, जे आतल्या खोल्यांकडे जाणारं, ते म्हणजे एक मी मोठं कुलूप तयार केलं होतं. आणि त्या कुलपाला पूर्वी असं एक शटर असायचं ना, असं केल्यावर किल्ली घालता यायची, तसं एक मोठं केलेलं होतं. आणि आतली जी कॉमन दारं होती बेडरूम्सची वगैरे, ती सगळी डिफॉर्म केली होती मी. जी वेडीवाकडी दारं होती. म्हणजे त्यांच्या मानसिक अवस्थेची रूप मी त्या डिझाईन मध्ये आणली होती. तर हे काय मी मुद्दाम केलं नव्हतं. ती जी एक जाणीव निर्माण झाली होती की भेदरलेपणाची, की कोणी येऊच नये घरामध्ये, म्हणून ते इग्लूचं दार आलं. किंवा आतमध्ये आपलाच अवकाश कुठेतरी विस्कटलेला वाटणं आपल्या मनाचा, तर ती विस्कटलेली दारं, हे सगळं त्यातनं. तर ह्या फायनली मी आता सांगतोय म्हणजे या परत प्रतिमा झाल्या. हे मूर्त रूप झालं. पण त्या अमूर्तापासून मूर्तापर्यंत येण्याचा जो प्रवास असतो तो त्या लयीमधनं मिळतो आपल्याला.
प्रयत्न केलाय अगदी बरोबर. सांगायचा. म्हणजे असं आहे की एक झेन गुरुजींकडे, झेन फिलॉसॉफीमध्ये एका झेन गुरुकडे एक खूप अतिशय श्रीमंत राजा गेला आणि तो म्हणाला की गुरुजी मी शांततेच्या शोधात आहे, मी सगळं करून बघितलंय, सगळे भक्ती मार्गापासून सगळे मार्ग माझे करून झाले, पण मला काही शांतता मिळाली नाही, तर मी काय करू. त्याच्यावर ते झेन गुरुजी असं म्हणतात की अरे बेटा, काही करण्यासाठी शांती मिळवायला काही करायला लागत नाही, सगळं करायचं थांबलाच की उरते ती शांती. त्याच्यामुळे मला वाटतं ही एक तुझ्याकडे असलेली अतिशय ही एक वेगळी मिती आहे असं मला वाटतं. मती सुद्धा आहेच, बरोबर आहे. मती आहे, परंतु ही मिती जास्ती महत्वाची आहे की म्हणजे सात्वी शांतता ही जी अतिशय मिती आहे, ज्याच्यासाठी आधी कलाकार म्हणून आपण सॅटिस्फाय पण असायला लागतं. कारण का बरं, ते सॅटिस्फॅक्शन काही फक्त व्यावसायिक सॅटिस्फॅक्शन येत नाही, कारण असंही आपण उदाहरणं बऱ्याचदा बघतो की व्यावसायिकरित्या सॅटिस्फाय असलेली माणसं सुद्धा आतून शांतता नसतात मिळालेली. बरोबर. तर आता असं कधी तुझ्या आयुष्यात झालंय का की तू एखादं गीत रचलंयस किंवा तू एखादी चाल आधी केलीस आणि कोणाला तरी गीत रचायला दिलेस किंवा कसंही वॉट एव्हर, उलट सुलट, किंवा तू आता ह्या प्रोजेक्टसाठी किंवा ह्या परत मी व्यावसायिकतेच्या बाहेर येऊन हा प्रश्न तुझ्याशी मांडतोय की मिलिंद जोशीला आज आपण गीतकार म्हणून बोलूया आणि 2 गाणी लिहून घेऊया, याच्या बाहेर येऊन सांगतोय. तू जेव्हा आपण गीतकार येऊन तू 2 गाणी जरी लिहिलीस आणि त्या गाण्यांना नॅचरली तुला तुझ्याच शब्दांना जर आतून एक चाल सुचत असेल आणि जी तुला अतिशय चपखल वाटत जरी असेल, म्हणजे तुझ्या सेल्फ सॅटिस्फॅक्शनला चपखल वाटणं आणि तुझ्या मनाला सॅटिस्फॅक्शन वाटणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत असं गृहीत धरून, मनाला जरी तुझ्या ती सेल्फ सॅटिस्फाईड वाटली आणि तू दुसऱ्या संगीतकाराची ती हातात दिलीस आणि त्याची चाल तुला जास्ती चांगली वाटली, तर तुला तुझ्या या मितीमध्ये उणीव भासते का तुला जाणीव होते की त्याची संगीतकाराची चाल चांगली आहे, म्हणजे तू याचा पुढच्या चालीत चांगला वापर करायचा प्रयत्न करतोस का तुझ्या आत्ताच्या अवस्थेमध्ये त्याच्यानी काही फरक पडतो? मी आवडतंच मला अनेकदा काम, कारण की दुसऱ्या एका कलाकारांनी तयार केलेली गोष्ट ही वेगळ्या विचारातनं आलेली असते, वेगळ्या जाणीवेतनं आलेली असते. पण कितीही आवडलं तरी मी त्याच्यासारखं करण्याचा प्रश्न येत नाही, कारण की मी माझीच गोष्ट नेहमी करणार. आणि मी लिहिलेल्या शब्दांना मला चाल सुचलेली असेल तरी मी त्याच्याशी कम्पेअर करायला जात नाही मुळात. आणि त्याही आधी परत एकदा आपण आता सगळं आधीच बोलतोय सगळं, त्याही आधी मी स्वतःला अशी सवय लावली, शिस्त लावली आहे की जेव्हा मी लिहित असेन तेव्हा सूर डोक्यात येऊ द्यायचे नाहीत. प्युरिटीसाठी लिहिण्याचं जे पावित्र्य आहे ते लिहिण्यामध्येच संपूर्ण झालं पाहिजे. म्हणजे मला सूर रचता येतात, या गोष्टीचा मला फायदा व्हायला हवा. जर मी लिहित असताना माझ्या डोक्यात चाल आली आणि त्या चाली मागे जर माझे शब्द लपले आणि शब्दांमधलं वैगुण्य झाकण्याचं काम माझ्या चालीने केलं तर मी संगीतकार आहे याचा मला तोटा झाला असं होईल. तर तसं होऊ नये म्हणून मी दोन्ही बाजूला तसं करतो की जेव्हा मी नुसती चाल करायची असेल, असं मी कमी वेळा केलंय, पण जेव्हा केव्हा नुसती संगीत रचना आधी केली आणि मग अगदी मीच जरी त्याच्यावर लिहिलं संगीत रचनेवर, तरी संगीत रचना करत असताना मी शब्दांमध्ये अडकणार नाही ह्याची मी काळजी घेतो. मी जर हे केलं नसतं, या पद्धतीचे निर्णय किंवा या पद्धतीचा अभ्यास प्रत्येक कलेचा, तर मला या वेगवेगळ्या कला आत्मसात करता आल्या नसत्या एका पातळीच्या पुढे. म्हणजे मिलिंद, हे फक्त गीतकार आणि संगीतकार ह्या बाबतीत झालं. गायक म्हणून जेव्हा तू 2 वेगळ्या प्रतिभा असलेल्या कलाकारांच्या कृतीला हात घालतोस तेव्हा तुझी मानसिक अवस्था तू कशी ठेवतोस? मानसिक अवस्था मी पुन्हा एकदा एकतर त्यांनी जी काय एक्सप्रेशन क्रिएट केलेलं आहे ते संपूर्ण समजून घेण्यासाठी मी पारदर्शक असणं आवश्यक आहे, परत बरोबर, एक गायक म्हणून. आणि दुसरी गोष्ट, मी पण एक संगीत रचनाकार आहे, मी सुद्धा एक गीतकार किंवा कवी आहे, ह्याचा त्यांनी केलेली गोष्ट जास्त चांगली समजून घेण्यासाठी मला फायदा झाला पाहिजे हे मी काळजी घेतो. समजून घेण्यासाठी, म्हणजे ते शास्त्र माहीत असल्याचा एक फायदा कसा होईल बरोबर ह्याची मी काळजी घेतो. बाकी जजमेंटल होऊन ते बघण्याचा तिथे मी प्रश्नच नाहीये. त्यांनी जे क्रिएट केलंय त्याला मी व्हॉइस करायचं असेल, बरोबर, हे ठरलेलं आहे. बरोबर. त्यामुळे मी फक्त ते जे त्यांनी क्रिएट केले त्याच्यात गायक म्हणून मी काय
जास्त चांगलं आणखीन प्रेझेंट करू शकतो एवढंच माझं कर्तव्य आहे हे मी अगदी स्वतःला सांगतो आणि मी तसंच करतो. म्हणजे प्रतिभा ही जेव्हा आपण म्हणतो की ही मोकाट असते, मोकाट असते म्हणजे खरंच मोकाट असते, त्याला आपण काहीतरी चॅनलिंग करतो आणि मग ती कुठच्या तरी एका प्रवाहामध्ये आपण वाहवायचा प्रयत्न करतो आणि मग अशा मोकाट प्रतिभेला चॅनलिंग करून त्याच्यावर तू शिस्त आणतोयस. हा, पण त्याला ना ती जाचक वाटत नाही आपल्याला, कारण तो आपला निर्णय असतो. म्हणजे इथे बस, हलायचं नाही असं कोणीतरी सांगितल्यानंतर बसणं आणि स्वतः ध्यानाला बसणं, ह्याच्यात जो फरक आहे ना तोच फरक आहे. मग तिथे तुम्हाला जाच वाटण्याचा प्रश्नच येत नाही आणि तुम्ही केवळ एक आरसा असल्यासारखं किंवा पाणी असल्यासारखं प्रतिबिंब आपल्यात उमटू द्यायचं असं ठरवून बसलात की आपोआप सगळं घडायला लागतं. त्या बात आहे. आतापर्यंत तू अनेक लोकांबरोबर, अनेक निर्मात्यांबरोबर, अनेक बुजुर्ग लोकांबरोबर कामं केली आहेस. देवसाहेबांकडे तुझं इतकं सगळं शिक्षण शिकायला मिळालं. तुझ्या मनामध्ये आदर्श असण्याची एक प्रतिकृती कोणाची आहे? वस्तूची आहे, माणसाची आहे, वृत्तीची आहे का क्रियेची आहे की म्हणजे कृतीची आहे? स्थितीची आहे. बरं, स्थितीची आहे अशा अर्थी की आपण कोणत्याही एका व्यक्तीला आदर्श म्हणणं हा त्या व्यक्तीचा सुद्धा अपमान आहे, म्हणजे कलाकार म्हणून. कारण की कलाकार म्हणून आपण सुद्धा, आता तू पण अनुभवलं असशील की आपण काय दरवेळी 100% नसतो. अगदी बरोबर आहे. आपण अगदी 25% सुद्धा घसरतो अनेकदा. हो हो. तर त्यामुळे जो कलाकार ज्या क्षणी 100% असतो आणि पारदर्शक असतो, किंवा जो कलाकार नसलेला माणूस सुद्धा इतका पारदर्शक कधीतरी होतो आणि त्याच्या हातून कोणत्याही कलाकारापेक्षाही उत्तम कलाकृती निर्माण होऊ शकते अशा स्थितीत असतो. वा, ती स्थिती मला आदर्श वाटते. वा, क्या बात आहे. आता माझा ह्याचा प्रतिप्रश्न, अनादर्श स्थिती काय वाटते? अनादर्श कोणाचा वाटतो? अनादर्श खरं म्हणजे कोणाचाच वाटत नाही, कारण मला असं वाटत नाही की सृष्टीत काहीच चुकीचं असतं. चुकीची असलेली गोष्ट सृष्टीमध्ये निर्माणच होणार नाही. आणि अनादर्श वाटणं ही आपली रिॲक्शन आहे, एक जजमेंटल होणं आहे. आणि कुठल्याच बाबतीत खरं म्हणजे जजमेंटल नच होणं हे मला मुळात उत्तम वाटतं. कारण की काय माहिती, अशा पद्धतीने कोणाकडे बघायला लागलं ना की आपण ताबडतोब व्यवहाराच्या पातळीवर येतो आणि कलाकारांनी शक्य तितकं कमी वेळा व्यवहाराच्या पातळीवर असावं, निदान कलेच्या संदर्भात, असं मला वाटतं. वा, क्या बात आहे. स्वतःवर कधी खुश झालायस का किंवा स्वतःचा कधी राग आलाय का? खुश मी कायमच असतो स्वतःवर. म्हणजे मनीषा मला म्हणते की काय किती प्रेम आहे तुझं स्वतःवर. म्हटलं अगं निदान मी तरी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे ना, बाकी लोकांचं काय सांगता येतं का, हे मी तिलाच सांगतो बायकोला. तर आणि नाराज नाही झालो मी अजून स्वतःवर. बरं. आणि होऊ नये अशी माझी इच्छा आहे. एकाच कारणाने नाराज होऊ शकेन मी की आता जे वर्णन तू केलेस की इतक्या सगळ्या कला आहेत आणि यातल्या एका तरी कलेमधली एक तरी कृती पूर्ण आयुष्यामध्ये मी केलीच नाहीये अशी वाटावी, क्या बात आहे. इतकी सलग आणि सुंदर निर्माण व्हावी अशी इच्छा आहे. ती नाही झाली तर मी नाराज होईन. क्या बात आहे. अशी कुठची आतापर्यंत घडलेली कलाकृती आहे का की ती ह्या स्थितीच्या जवळ पोचत आलीये किंवा पोचते किंवा पोचू शकेल किंवा पोचले अशी वाटते? आहेत, ग्लिम्सेस आहेत. खूप चांगल्या ग्लिम्सेस आहेत, पूर्णत्वाच्या ग्लिम्सेस आहेत असं आपण म्हणूया. बरं. आणि त्या ग्लिम्सेसच आपण म्हणू शकतो, कारण की ही गोष्ट आता पूर्ण झालीये असं म्हणायला मी राहीन असं मला वाटत नाही. कारण की जेव्हा मी म्हणीन ही पूर्ण झालीये तेव्हा ती पूर्ण नसेल. बरोबर. म्हणजे उस्ताद आमिर खान साहेबांची ती घटना माहिती असेल तुला की एकदा ते गात असताना, रियाज करत असताना अचानक थांबले आणि म्हणाले की असा गंधार ज्या गायकाचा लागतो तो गायक त्यानंतर फार काळ राहत नाही आणि काही दिवसांनी ते गेले. तर पूर्णत्वाचा अनुभव
किंवा किशोरीताईंबद्दल पण आपण ऐकलंय, किशोरी आमोणकरांबद्दल. हो. त्या म्हणाल्या होत्या की माझं गाणं जेव्हा मला आवडेल तेव्हा माझं संपलेलं असेल काम. आणि त्या जायच्या काही दिवस आधी दिल्लीला त्यांची जी संगीत सभा झाली होती त्याबद्दल त्यांचा तसा अनुभव होता की आज माझं गाणं चांगलं झालं. तर हे तर अनेक मोठ्या लोकांचं ऐकलेलं पण आहे, पण माझ्या जे काय छोटा त्रोटक अनुभव आतापर्यंत आहे निर्मितीचा किंवा सृजनाचा, त्यातनं मला हे जाणवतंय की जोपर्यंत मी एखाद्या कलाकृतीकडे माझ्या बघीन आणि म्हणेन की ही पूर्ण झाली, तोपर्यंत ती पूर्ण नाही. म्हणजे तरीही थोडासा मी बाकीच आहे. बरोबर. मी ज्या क्षणी संपेन तेव्हा ती खरं पूर्ण होईल. आता ते केव्हा होईल माहिती नाही. क्या बात आहे. आतापर्यंत तुझ्यावर प्रत्येक कलाकारावर काही ना काही माध्यमातून टीका होत असते, कौतुकही होत असतं. तर कोणाची टीका आवडते आणि कोणाची टीका आवडत नाही? मला ज्ञानी माणसांची टीका आवडते. ज्ञानी म्हणण्यापेक्षा अनुभवी आणि अधिकार ज्यांनी कमवलाय ती गोष्ट करून किंवा निदान कोणती तरी एक गोष्ट करून, असं काही आवश्यकच नाही की मला एखाद्या चित्रकारांनीच माझ्या चित्राबद्दल मत द्यावं. त्यातलं खरोखर ज्यांना माहिती आहे असं जर त्यांच्या बोलण्यातनं जाणवलं. बरोबर. कारण तो टीकाकार सुद्धा बायस नसायला हवा. तर ती टीका मला हवीशी वाटते, आवडतेपेक्षा. कारण की ती माझा विचार आणखीन प्रगल्भ करणारी असते. आणि जे लोक असे नसतात त्यांची नाही आवडत. बरोबर. मी टीकाच समजत नाही ती, कारण की टीका करायला सुद्धा एक अधिकार लागतो. बरोबर. तो ज्याच्याकडे आहे त्याची आवडते, तो ज्याच्याकडे नाहीये त्याची नाही आवडत. मिलिंद जोशी आज एका पायरीवर आहे असं म्हण, प्रतिभेच्या एका पायरीवर तू आहेस. बरोबर 25 वर्षापूर्वी तू एका वेगळ्या पायरीवर असशील, कदाचित वर असशील, कदाचित खाली असशील. अजून 25 वर्षानंतर तू एका वेगळ्या पायरीवर असशील, कदाचित वर असशील, कदाचित खाली असशील. मी तुझ्याच मानसिक अवस्थेबद्दल बोलतो. ह्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं व्यावहारिक किंवा व्यावसायिक यश अपेक्षित नाहीये या माझ्या स्टेटमेंट्समध्ये. परंतु मग काल, आज आणि उद्या ह्या 3 अवस्थातला मिलिंद जोशी कसा डिफाईन करशील? इतक्या वर्षांचा गॅप टाकून बोलायची गरजच नाहीये मुळात. बर. या क्षणीचा मी, मागच्या क्षणीचा मी आणि पुढच्या क्षणीचा मी, ह्यातच एवढा मोठा फरक पडत असतो. ही जाणीव आता डेव्हलप झालीये कुठेतरी. त्यामुळे आता त्याची भीती गेली आहे त्या गोष्टीची. म्हणजे तो फरक अतिशय, या क्षणात मी गर्तेत जाईन आणि या क्षणात मी उंच आकाशात असेन. हा जो मुद्दा आहे ना, आपण आता आधी बोललो की मागचा क्षण, आत्ताचा क्षण आणि नंतर येणारा क्षण, त्यात तसा संदर्भ असलेली एक कविता आहे माझी, मी ती ऐकवतो. म्हणजे काय बोलायचं ते आपोआप येईल त्यातनं. तो क्षणात येतो, क्षणात जातो, क्षणही तो विरून जातो, भिजतो, जळतो कणही. तो क्षणात येतो, क्षणात जातो, क्षणही तो विरून जातो, भिजतो, जळतो कणही. मी निमिषामध्ये जातो गर्तेमध्ये, निमिषात वाटते उंच उडालो आहे. मी कशास शोधू कुठे निघालो आहे. मी हसलो, रडलो, तरलो, खोल बुडालो. मी हसलो, रडलो, तरलो, खोल बुडालो. हा म्हणता होत्याचा नव्हता झालो. सोडवून सुटणारे नाही मी कोडे, सोडवून सुटणारे नाही मी कोडे. सुटल्यानंतरही अवघड झालो आहे. मी कशास शोधू कुठे निघालो आहे. ना मलाच माझा पत्ता सापडलेला, ना मलाच माझा पत्ता सापडलेला. मी प्रसंग आहे कधीच ना घडलेला. ना मलाच माझा पत्ता सापडलेला, मी प्रसंग आहे कधीच ना घडलेला. अडखळलो आहे अधांतरी असूनही, अडखळलो आहे अधांतरी असूनही. माझ्याच पावला खाली आलो आहे. मी कशास शोधू कुठे निघालो आहे. तर अशी ती अवस्था आहे. म्हणजे मागचा क्षण, आत्ताचा क्षण, पुढचा क्षण, आपण काय अज्युम वगैरे करायला जायचं नाही. क्या बात आहे. मला असं वाटतं मिलिंद, आयजिंग नावाची एक विचार प्रणाली आहे चायनीज, खूप 5000 वर्ष जुनी आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की तुमची कायम अवस्था ही फूल माळणाऱ्या, म्हणजे फुलांचा गजरा करणाऱ्या बाईसारखी किंवा त्या अवस्थेत तुम्ही असावं. की
जे फुल ओवतोय ते व्यवस्थित ओवलं जातंय की नाही हे बघा. म्हणजे किती फुलं ओवायची त्याची काळजी राहत नाही आणि आधी ओवलेली सगळी माळ सुंदर राहते. मला वा. वाटतं साधारणपणे अगदी तू हीच अवस्था अनुभवतोय असं मला आता हो, वाटतंय. हो. मला सांग मिलिंद, आपल्या सगळ्या कलाकारांच्या मध्ये इंट्युशन हा एक खूप मोठा भाग असतो. हो म्हणजे आणि तो असा असतो की तो शास्त्राच्या पलीकडचा आहे. हो शास्त्र आणि कलेत अतिशय सोपी व्याख्या करता येते, शिकवता येतं ते शास्त्र, जे शिकवता येत नाही ती कला. हो वा मग वा वा. हे जर आपण अतिशय सोपी व्याख्या जर केली हो. तर ह्या इंट्युशनचा तुझ्या आयुष्यातला काय रोल आहे, किंवा ह्या इंट्युशनचा तुझ्या आयुष्यातला काय तुला इम्पॅक्ट तुझ्या आयुष्यावर आहे? खूप महत्वाचा रोल आहे. हम्म. कारण की इंट्युटिव्ह असल्याशिवाय मला वाटत नाही की कलाकृती निर्माण करता येते किंवा कलाकृती निर्माण होते आपल्या हातून. आपल्याला काही क्षणात, येणाऱ्या काही क्षणांमधलं किंवा भविष्यातलं काहीतरी दिसणं, असा अनुभव आहे माझ्याकडे काहीतरी. बरं. जो ग्लिम्सेस याच स्वरूपात आहे. पण मी ही जी एक कथा सांगणार आहे, मी फार अगदी मोजक्या 3 किंवा 4 लोकांनाच सांगितलेली. ही कथाच आहे, घडलेली. आज जाहीर होणार आहे, पण आज जाहीर हो, कारण की विषय आपण असा बोलतो आहोत. एक अनुष्ठान चांगलं मिळालेलं आहे कथेला, कलेला नाही. तर आम्ही ट्रेकिंगला गेलो होतो लडाखमध्ये आणि अनेक मॉनेस्ट्रीज, बुद्ध मॉनेस्ट्रीज आम्ही बघितल्या. त्यातली एक की नावाची मॉनेस्ट्री आहे स्पितीमध्ये, लाहोल स्पिती भाग जो येतो. तर ती काहीतरी 800 वर्ष जुनी वगैरे मॉनेस्ट्री आहे आणि तिथे 400 भिक्षू अजूनही राहतात. अतिशय सिद्ध अशी जागा आहे, कारण की तिथे पठण चालतं तिबेटन चॅन्ट्सचं सतत. तर आम्ही तिथे गेलो होतो आणि असा मोठा हॉल होता, खूप मोठा हॉल होता आणि त्याच्या शेवटी भगवान बुद्धांची खूप मोठी प्रतिमा होती. म्हणजे जवळजवळ 30 फूट उंच प्रतिमा. म्हणजे तो हॉल तेवढा मोठा होता, म्हणजे 40 फूट उंचीचा हॉल होता आणि असा उभा हॉल होता. आणि आम्ही जेव्हा त्या हॉलमध्ये आत गेलो तेव्हा ते पठण चालू होतं. जवळजवळ 40 भिक्षू पठण करत होते आणि आपण पंक्तीला जेवायला कसे बसतो ना, एकमेकांकडे तोंड करून 2 रांगा बसलेल्या होत्या. 40-45 भिक्षू असतील आणि तिबेटन भाषेतल्या त्या मंत्रांचं ते पठण करत होते. मला अजून आठवतोय की त्याचा नाद अनुनासिक होता, खूपच अनुनासिक होता. त्यामुळे असं 1000 भुंगे आपल्या भोवती जर घोंगावायला लागले किंवा आपण भ्रामरी करतो तेव्हा आपल्याला जे होतं तसं त्या पूर्ण हॉलला घडत होतं असं मला वाटतं. आणि मग मी तिथे बसलो आणि मनीषा होती बरोबर, आणखीन आमचा एक जर्मन मित्र होता. तर मी त्यांना म्हटलं मला थोडं डोळे मिटून बसायचं आहे. आपल्याला त्या अवस्थेची आवड असते ना एक कलाकार म्हणून. ते एक 10-15 मिनिटं मी त्या हॉलच्याच एका भिंतीला पाठ लावून ध्यान असं नाव न देता डोळे मिटले, बसलो. ते म्हणतात ना की ध्यान केलं नाही जाऊ शकत, ध्यान होतं. काही करायला गेलं की ते ध्यान नाही. तर मी म्हटलं मला जरा डोळे मिटून बसायचं. मी बसलो. 15 मिनिट झाली जवळजवळ. मग डोळे उघडले, आम्ही गेलो. आम्ही पुढे गेलो. नंतर आम्ही आमच्या एका म्हणजे ढंकर नावाची जागा होती ती. तर तिथे एका मटारच्या शेतामध्ये, एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आम्ही तंबू लावले होते आमचे आणि आम्ही तिथे राहिलो. थंडी होती खूप आणि रात्री 3 वाजेला साधारण मी बाहेर आलो आणि बघितलं तर बरं ती जागा अशी होती आदित्य की लडाखला जे गेलेत त्यांना माहिती असेल की ते अतिशय भव्य आहे सगळं. म्हणजे असं आपण सिमला मनालीला वगैरे जाऊन येतो त्या सगळ्या छोट्या छोट्या टेकड्या आहेत अशा वाटाव्या, इतकं ते भव्य आहे सगळं. ती जी जागा होती ती अशा ठिकाणी होती की समजा हे पुस्तक आहे, या ठिकाणी मी आहे आणि समजा मी आता हात वर केले तर असं दूर अतिशय पूर्ण जर गोल काढला तर जे तयार होईल तितके उंच डोंगर आसपास होते सगळे आणि मी इथे मुंगी एवढा आहे असा समज. तर तेवढा तो आकाशाचा एक गोल मोठाच्या मोठा तिथनं दृश्यमान होता. आणि मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा मला एक आश्चर्य बघायला मिळालं की संपूर्ण आकाशामध्ये असं आपण नाटकाच्या स्टेजवर कसं डिमर फिरवला की असे लाईट्स येतात, डिमर बंद केला की लाईट्स जातात,
असं संपूर्ण आकाशात घडत होतं आणि युनिफॉर्म घडत होतं. तर मला असं वाटलं की ते ध्रुवीय प्रकाश वगैरे असतात तसं काहीतरी, पण आपल्या इथे कुठे तसं काहीच नाही. आणि तो स्वच्छ पांढरा प्रकाश होता. मला कळे ना की हे काय होतंय. मी मनीषाला बोलवलं, म्हटलं हे बघ गंमत काहीतरी. आणि ते जेव्हा पाहिलं तेव्हा मी थरारलो आणि मी म्हणलं की जरा एक 2-3 दिवस थांबूया आणि जर काही खरंच घडलं तर मी तुला काहीतरी सांगेन गंमत. ती म्हणली म्हणजे काय? तर म्हटलं बघूया. म्हणजे मला आत्ता लगेच त्याला नाव द्यायचं नाही की मला हे बघ असं दिसलं वगैरे वगैरे. आम्ही दुसऱ्या दिवशी आमचा तो मित्र म्हणाला, ओलाफ क्रुगर नाव त्याचं, तो फोटोग्राफी एक्सपिडिशनवर होता, त्याच्याबरोबर आम्ही होतो, कारण की त्यातनं जो शो तयार होणार होता त्याचं म्युझिक मी करणार होतो. तर तो म्हणाला की आपण आता दुसऱ्या दिवशी एक ममी बघायला जाणार आहोत. तर ममी म्हटलं की इजिप्त वगैरेच आपल्याला माहिती आहे. बरोबर. म्हटलं बघूया. मला खूप इंटरेस्ट आला. आम्ही पोहोचलो 2 दिवसांनी त्या जागी, कारण दूर दूर आहे ना ते सगळं खूप. आम्ही खूप प्रवास करून पोहोचलो आणि ती ममी बघितली आणि मी दुसऱ्यांदा थरारलो. ती ममी कोणाची होती तर तिथे बौद्ध भिक्षू जो जप करतात ना, तो जप करताना बसण्याची एक पद्धत आहे. ते असे उकिडवे बसतात आणि हात पायाखालून हात असा पुढे काढून माळ धरतात आणि असे ते वाकून बसलेले असतात. तर 400 वर्षापूर्वी साधारण तसा बसलेला असताना एक भिक्षू लँडस्लाइड झालं आणि तो पुरला गेला होता. आणि तो आम्ही पाहिलं त्याच्या साधारण 70 वर्ष आधी सापडला होता. आणि तो सापडल्यावर त्या लोकांनी त्याचं मंदिर करून टाकलं होतं तिथे. आणि एक पूर्वी एसटीडी बूथ्स कसे असायचे ना, तेवढ्या आकाराचं ते मंदिर होतं. मंदिर म्हणजे काय असं शिखर कळस बिळस काही नाही, एक खोली होती, त्यात तो ठेवलेला होता आणि त्याच्यासमोर दिवा लावायचे ते. तर आम्ही ते बघितलं आणि मी अचंबित झालो खरं म्हणजे. मी मनीषाला म्हणलं आता माझ्याकडे बारीक लक्ष ठेव, कारण की आता इथनं बाहेर जात असताना मी बाहेर जाईपर्यंत माझ्या कमरेला जे पाऊच लावलेलं आहे आपण जे ट्रॅव्हल करताना, त्या पाऊचला मी हात लावत नाही ना, एवढंच बघ. तर ती म्हणली काय म्हणजे तू घाबरवतोयस मला हे काहीतरी म्हणून. म्हटलं नाही, तू फक्त एवढंच काम कर, मी तुला 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की हे काहीतरी जर घडलं तर मी तुला सांगेन. आणि मी बाहेर गेलो आणि म्हटलं मी हात लावला का पाऊचला? त्यामुळे नाही. म्हटलं आता तुझ्या समोर मी हे पाऊच उघडतोय. ते पाऊच उघडून मी त्यातलं माझं स्केचबुक काढलं. हे जे पुस्तक आहे याच्या अर्ध्या आकाराचं छोटंसं कोऱ्या पानांचं स्केचबुक होतं, ते मी उघडलं आणि तिला दाखवलं. त्यात त्या ममीचं स्केच होतं. ते मी 2 दिवसापूर्वी काढलेलं होतं. आणि ही दुसरी गोष्ट होती जी मला जाणवली होती. त्यातली पहिली गोष्ट ती होती जी आकाशात प्रकाश दिसत होता ती. त्यामुळे ती पाहिल्यावर मला जाणवलं की हे काहीतरी आहे, पण म्हटलं जरा थांबूया, इतकं पटकन नको म्हणाल. दुसरी गोष्ट, आणि ममी म्हटल्यानंतर आडवी झोपलेली असते की नाही आपल्या डोळ्यासमोर, त्यामुळे असं कुठेही मला अज्युम करण्याचं काही निमित्तच नव्हतं. पण मी उकिडवा बसलेल्या माणसाचं एक रफ स्केच असतं तशी काढलेली होती. आणि चेहऱ्याचे एक स्केच माझ्याकडे अजून आहे. ते चेहऱ्याचं अजून एक आपण दाखवूया ते. हो दाखवूया. पेन्सिलचं आहे, साधा अगदी क्रूड स्केच आहे ते. आणि चेहऱ्याचं स्केच आहे त्याच्यावर मी, आणि तो चेहरा तर मंगोलियन वंशातला चेहरा माझ्या स्केचमध्ये पण आलेला आहे. आणि त्याच्यात अशा मिशांचे केस मी दाखवलेले आहेत आणि त्या ममीला केस आहेत अजून टिकलेले. क्या बात आहे. तिकडे काही डिग्रेड होत नाही त्या हवामानामुळे. आणि त्याच्यावर मी असं पेन्सिलने थोडंसं लाईटचं सजेशन दिलेलं आहे. तो दिवा खाली लागलेला होता आणि खालून लाईट होता त्या चेहऱ्यावर. ते बघितलं मी आणि म्हटलं अजून एक गोष्ट आहे, ती होते का बघू आता. 2 दिवसानंतर ती सुद्धा दिसली. कारण की ती जी मला तेव्हा दर्शन झालं होतं क्षणात, तेव्हा जे मी मॉनेस्ट्रीत बसलेलो होतो तेव्हा, त्याच्यात एक संपूर्ण फ्रेम मला दिसली ती, ज्याच्यामध्ये असं ग्लो होणारं आकाश होतं, ज्याच्यामध्ये तो चेहरा आणि बसलेला तो भिक्षू होता. आणि एका बाजूनी कुठनं तरी वरून दरीत कोसळलेलं एक जनावर होतं. 2 दिवसांनी पुढे गेल्यावर मला एक पडलेला आणि डिग्रेड झालेला याक दिसला त्या भागातला. असे शिंग आणि तो सापळा उरलेला होता पूर्ण. मी मनीषाला म्हटलं ही तिसरी गोष्ट. आणि मी त्या क्षणी हात जोडले, अस्तित्वाचं आभार मानले की हे दाखवण्यासाठी मला योग्य
मानण्याची एक स्थिती एक क्षण का होईना आली होती आली. आणि त्याच्यात आपलं काही नाही हे सुद्धा मला माहिती आहे. तर या ग्लिम्पसेस मी इंट्युशन पासून आपला विषय सुरू झाला. झालाय बरोबर. तर या गोष्टी आपल्याला जाणवू शकतात आणि प्रत्येकाला जाणवत असतात आणि कला हे या गोष्टींपर्यंत पोहोचण्याचं किंवा तेवढी पारदर्शकता स्वतःत येऊ देण्याचं साधन आहेत असं मला वाटतं. काय बात आहे मिलिंद. मला वाटतं हे अतिशय एका कलाकारासाठी आपण जी स्थितप्रज्ञ ही स्थिती म्हणतो त्या स्थितप्रज्ञ स्थितीचा हा एक अंश किंवा अवतार असेल असं मला वाटतं. कारण का साधारणपणे कसं असतं, आपण असं म्हणतो दरवेळेला ज्ञान आणि अज्ञानात किंवा आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टीमध्ये जे आपल्याला प्रश्न पडतात याचं फक्त आणि फक्त उत्तर हे ज्ञानात असतं. म्हणजे आपण कुठच्याही रस्त्यावरनं एखाद्या नवीन शहरात जात असलो, टॅक्सीत बसलोय आणि समोर राईट आणि लेफ्ट असे 2 टर्न आले, तर आपण काय विचारू, आपल्याला काय प्रश्न पडले की राईट घ्यायचं का लेफ्ट घ्यायचं, आणि आपल्याला कळत नाही. आणि मग तो ड्रायव्हर तिथे तर लेफ्ट घेतो. मग आपल्याला उद्या सकाळी परत प्रश्न विचारतात, आपल्याला माहिती असतं तिथे लेफ्ट घ्यायचंय. फरक आपल्या तरी ड्रायव्हर मध्ये काय असतो की ड्रायव्हरला ते ज्ञान त्यावेळेला असतं आणि आपल्याला त्यावेळेला नव्हतं. पण मला असं वाटतं की इकडे राईट जायचंय का लेफ्ट जायचंय हा प्रश्न नसताना सुद्धा तुला त्या अवस्थेमध्ये त्या ड्रायव्हरनी नेलंय आणि त्या ड्रायव्हरनी तुला असं काही सजेस्ट केलेलं आहे की बघ मी तुझ्या बरोबर आहे असं. मला मी एक गोष्ट सांगितली कारण ही फारच मोठी आहे, म्हणजे ही अगदीच एव्हिडंट आहे ही गोष्ट. पण अशा अनेक छोट्या जाणीवा मी अनुभवत असतो आणि त्या केवळ कलांच्या कारणाने मला अवेलेबल होतात. मला असं वाटतं की मी सगळ्या रसिकांच्या वतीने तुला अशी विनंती करतो की या अनुभवाचं कुठेतरी संकलन करून ठेव. कारण याच्यातनं एक तुझीच आध्यात्मिक स्थिती समजून घेऊन आमच्यासारख्या कलाकारांची आणि रसिकांची एक आध्यात्मिक प्रगती होऊ शकते असं मला वाटतं. संकलन व्हायला पाहिजे हे बरोबर आहे तुझं म्हणणं, आणि आता झालंच आहे. असं झालं आभाळाची माणसं या कारणाने इतकी सुंदर गोष्ट घडली की संकलन झालं या गोष्टीचं. पण त्यातला एक प्रॉब्लेम मला जाणवतो की अनुभव जो आपण घेतलेला असतो तो काही केल्या आपल्याला दुसऱ्याला देता येत नाही. आणि आपण जेव्हा अनुभव कथन करायला लागतो तेव्हा त्याचं रूपांतर कथेत होतं. हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि ते सगळं एकेरी होऊन जातं. खरंय. म्हणजे मला असं वाटतं की आपण खूप वेळा श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयांवरचे बरेच डिबेट्स ऐकतो. हाच काहीसा तसाच मुद्दा आहे की आपली ज्या व्यक्तीवर ज्या निसर्गाच्या ज्या अंशावर, ज्याला परमेश्वर म्हण किंवा ज्या कुठच्याही कलाकृतीवर श्रद्धा असते, ती श्रद्धा जेव्हा समोरच्या माणसाला कळत नाही तेव्हा त्यासाठी ती अंधश्रद्धा होते. म्हणजे जसं तू म्हणतोस ह्या अनुभवाची कथा होते आणि ती एककल्ली होते. बरोबर. तरी हरकत नाही. मी असं म्हणेन अशी 5 माणसं असतील जी तुझ्या अनुभवाची समरस होतील. नक्की होऊ शकतील. आणि त्या अर्थी असं मला वाटतं की कला हे द्वैत आणि अद्वैत यांना जोडणारा एक ब्रिज आहे. क्या बात आहे. वा वा. तो तसा आपण टिकू दिला पाहिजे. बरोबर. वा वा वा. मिलिंद, मला असं वाटतं की आता तू इतकं छान द्वैत आणि अद्वैताच्या या ब्रिज बद्दल बोललास, परंतु आज माझी भूमिका वेगळी असल्यामुळे आपल्याला त्या अद्वैतातनं द्वैतात यायला पाहिजे. परंतु संपूर्ण न येता आपण ज्या नोटवर, ज्या भावनेवर आपण आजचा एपिसोड सुरू केला त्या भावनेवर आपण परत जाऊया. म्हणजे मला असं वाटतं की ते रसिकांच्या मनात हे द्वैत अद्वैताचं द्वंद्व न राहता आपण ती शांतता एकदा परत तुझ्याकडनं ऐकूया आणि त्या शांततेत काय काय दडलेत आणि त्या कारण कसं असतं, ज्ञानाची कुठचंही टोक म्हणजे शेवटचं टोक ज्ञानाचं हे अज्ञान असतं. बरोबर. की जेव्हा आपल्याला वाटतं की आपण खूप शिकलो किंवा तेव्हा कळतं की अरे आपल्याला काहीच नाही आलंय, आणि अज्ञानाचं कुठचंही टोक हे ज्ञान असतं. या तत्वावर सगळ्याचा शेवटी द्वंद्व शांत होण्याची प्रक्रिया ही शांततेत दडलेली आहे आणि शांततेतनच ते द्वंद्व परत वरती येत आहे. तर मला वाटतं तुझ्याकडे एक खूप छान कविता आहे या शांततेबद्दल. ती द्वैत आणि अद्वैताच्या मधला जो पूल असतो, ब्रिज असतो ना, त्या ब्रिजचा जो सेंटर आहे ना, तिथे गेल्यानंतर जसं आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये खूप वेळ जो बॅट्समन फील्डवर असतो त्याला बॉल फुटबॉल एवढा दिसायला लागतो, तसा एक एक क्षण असा एवढा मोठा दिसायला लागतो. त्याबद्दलची ही कविता आहे. की जाणीव अगदी बोल्ड होते सगळी ती अशी, म्हणजे दिसायला लागते. शांतता. 2 श्वासांच्या मध्ये असलेल्या नीरवतेमधून, 2 श्वासांच्या मध्ये असलेल्या नीरवतेमधून
ब्रशचा ओला स्ट्रोक कॅनव्हासवर जाऊन धडकला. वाह. 2 श्वासांच्या मध्ये असलेल्या नीरवतेमधून ब्रशचा ओला स्ट्रोक कॅनव्हासवर जाऊन धडकला. त्या एका स्ट्रोकच्या ओल्या रंगांमधून मुक्त झालेल्या असंख्य सूक्ष्म बुडबुड्यांच्या अतिसूक्ष्म खुळखुळाटाने अगणित नवीन रंध्रे पडली जाणिवेला. 2 श्वासांच्या मध्ये असलेल्या नीरवतेमधून ब्रशचा ओला स्ट्रोक कॅनव्हासवर जाऊन धडकला. त्या एका स्ट्रोकच्या ओल्या रंगांमधून मुक्त झालेल्या असंख्य सूक्ष्म बुडबुड्यांच्या अतिसूक्ष्म खुळखुळाटाने अगणित नवीन रंध्रे पडली जाणिवेला. अस्पर्शित अप्रवासित अशी. त्या रंध्रांवर अजून कुणीच मालकी सांगितलेली नाही. त्या रंध्रांवर अजून कुणीच मालकी सांगितलेली नाही. ना प्रकाशाने ना अंधाराने. हीच असावी ती धूसर सीमारेषा. हीच असावी ती धूसर सीमारेषा. असण्याच्या आणि नसण्याच्या मधली अशी नीरव शांतता आणखी कुठे. क्या बात आहे. अशी नीरव शांतता आणखी कुठे. ही कविता तू ह्या अनुभवाच्या आधी लिहिलीस की नंतर लिहिलीस? नंतर लिहिलीस, पण अनेक काळानंतर. अनेक काळानंतर असं बोलू शकतो, पण बोलूया. आज आला उड्या आपल्याला असं बोलायला. हो, म्हणजे हे अतिशय एका अर्थी मी असं म्हणेन की हे भयावह आहे. हो, म्हणजे कशा अर्थी की ह्या अवस्थेत आपण शिरतोय आणि ह्या अवस्थेत आपण शिरल्यानंतर ह्या अवस्थेतनं ते रिटर्न नाही. आता नाहीये. याला आता ह्या वाघाच्या गुहेत शिरल्यासारखं झालं की फक्त जाणारी पावलं दिसतात, बार नाही अभि आ सकते. तर अशी कधी तू आता तुला हे पुढची कामं करताना ह्या अवस्थेची भीती वाटत नाही कधी? नाही, आता आवड लागली आहे त्या अवस्थेची. आणि जसं आपण कुठेही बाहेर गेलो तरी घरी येतो ना परत, तसं मी या अवस्थेकडे परत जातो. अरे वा, क्या बात. जेव्हा मी माझा असतो तेव्हा. तर या अवस्थेत जाण्याच्या प्रवासाबद्दलची पण एक कविता आहे. अगदी. पण त्याच्या आधी मिलिंद, मला आता तू आता जसं म्हटलंस की आपण या अवस्थेमध्ये जातो आणि घरी परत येतो, तूच लिहिलेल्या एका गझलेचा मला शेर आठवतो की त्या पायांपाशी थोडा मी बसून आलो नुसता, मी भक्त कितीसा आहे ते बघून आलो नुसता. तुझ्याकडनंच हे झालेलं आहे. पण तुझी कविता आता तू म्हणतोस ती. जेव्हा आपण कलाकार म्हणून सुरुवात करत असतो, आता याला 2 डायमेन्शन्सनी बघता येईल. मिती, खूप चांगला शब्द वापरतोस तू. एक तर मुळातच कलाकार म्हणून आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा, आणि काही अनुभव गाठीशी आल्यानंतरचा कलाकार, असाही हा प्रवास आहे असं समजू शकतो. किंवा कोणतीही कलाकृती शून्यातनं सुरू करून ती पूर्ण करण्यापर्यंतचा प्रवास, असाही तो अनुभव असू शकतो. कविता अशी आहे, सावली नाव आहे कवितेचं. कविता अशी आहे की सुरुवातीला मला वाटायचं की मी आहे म्हणून सगळं आहे. सुरुवातीला मला वाटायचं की मी आहे म्हणून सगळं आहे. 4 अक्षरं जुळवून त्यांची नक्षी बनवायचो. ती नक्षी उन्हात धरून तिच्या बदलणाऱ्या सावलीत वेगवेगळे अर्थ शोधून खुश व्हायचो. पण मग हळूहळू सावली हलेनाशी झाली. सावली विना नक्षी फोल वाटू लागली. आणि मला प्रश्न पडला की मी असूनही हे असं कसं. मग काही काळ होता एक निशब्द अवकाश, घाबरवणारा, सगळं संपलंय असं भासवणारा. पण एका क्षणी आकृत घडलं. दिसू लागली नुसतीच एक सावली अवकाशात. पण अक्षरांविनाही ती फोल नव्हती वाटत. मी बघत राहिलो अचंबित होऊन. हळूहळू त्या सावलीतून तयार व्हायला लागली एक नक्षी. त्या नक्षीतली अक्षरं नवीनच तऱ्हेची होती. त्या नक्षीकडून प्रकाश जात होता सूर्याकडे. वाटलं सगळाच उलटा प्रवास.
म्हटलं सगळाच उलटा प्रवास. आणि मग दिसू लागल्या तशा अनेक सावल्या अवकाशात तरंगणाऱ्या. मग दिसू लागल्या तशा अनेक सावल्या अवकाशात तरंगणाऱ्या. त्या प्रत्येक सावलीला होती स्वतःची अशी एक नक्षी. त्या प्रत्येक सावलीला होती स्वतःची अशी एक नक्षी. त्या प्रत्येक नक्षीकडून जात होते प्रकाशाचे निरोप सूर्याकडे. वा 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 वा. तेव्हा लक्षात आलं की अर्थांचे पुंजके तरंगत असतात अवकाशात. वा. अर्थांचे पुंजके तरंगत असतात अवकाशात सावलीच्या रूपात. अर्थाचे पुंजके तरंगत असतात अवकाशात सावलीच्या रूपात. मी जिला सावली समजत होतो तीच असते खरी नक्षी. वा. अक्षर ही त्या नक्षीची सावली असतात. वा. मी आहे म्हणून हे सगळं नाहीये, हे सगळं आहे म्हणून मी आहे. क्या बात आहे. वा 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 वा. अप्रतिम अप्रतिम. तर असे हे अनुभव संपूर्ण म्हणजे सर्कल पूर्ण झाल्याचे अनुभव. कलेत ही कला हे एकच माध्यम आहे की ज्यातनं आपल्याला पुन्हा पुन्हा शून्य होता येतं. क्या बात आहे. वा वा. म्हणजे मला असं वाटतंय की मिलिंद, मी आता आपण आता शेवटाकडे येताना मला असं म्हणायला आवडेल की प्रत्येक मितीला म्हणायला गेलं तर अर्थ आहे आणि प्रत्येक मितीला म्हणायला गेलं तर अर्थ नाहीये. ज्या आपण 4 मितींविषयी आता बोलतोय, म्हणजे मला असं वाटतं आणखीन एक मुद्दा मला आता तुझ्या बोलण्यामुळे लक्षात आलं की मितीला अर्थ आहे आणि नाहीये. आपण म्हणतो ना की आणखी आधीचं बोलतोय आपण, पण त्याचा अर्थ सांगतो की आपण नेहमी म्हणतो की एकाग्र होणं आवश्यक आहे. पण ती ही अवस्था मला अपूर्ण वाटते, कारण की एकाग्र स्थितीत सुद्धा एक अग्र आहेच. वा वा. त्यापेक्षा आपल्याला निराग्र होता आलं पाहिजे. वा. क्या बात. निराग्र होणं म्हणजे खरं अस्तित्वात मिसळून जाणं. आणि त्यासाठी मला वाटतं कलाकाराचा प्रवास सुरू असतो आणि असला पाहिजे. काय बात आहे. तू निराग्र हा शब्द फार छान वापरलास, कारण मध्यंतरी माझ्या वाचनात आणि नि या 2 प्रत्ययांचा अर्थ आला, जो गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलाय. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण म्हणतो की अपरंपार शब्द असेल किंवा तो अप्रामाणिक आहे, याचा अर्थ असा की प्रामाणिकपणा ज्याला माहितीये आणि तो वागत नाहीये, तिथे आपण हा प्रत्यय वापरतो. आपण एखाद्या लहान मुलाला म्हणतो की तो निष्पाप आहे, म्हणजे ज्याला पाप असतं हे माहितीच नाही, ती अवस्था म्हणजे निष्पाप. त्याच अर्थी निराग्र. हा. त्यामुळे मला असं वाटतं की इतका तू योग्य शब्दाचा वापर केलास की अग्र असतो हे ज्याच्या ठावीच नाहीये, अशा अवस्थेत आपण गेलं पाहिजे, तेव्हा आपण निराग्र होऊ शकतो. क्या बात आहे मिलिंद. खूपच छान आणि एक वेगळीच मानसिक आणि आंतरिक अवस्था जागृत करणारी ही मुलाखत झाली असं मला वाटतंय. आणि आपल्याला व्हेन यू चूज अ डिव्हाइन मेक शुअर दॅट डिव्हाइन हॅज ऑलरेडी चोजन यू, असं विवेकानंद म्हणले. त्या अवस्थेमध्येच हा भाग राहावा. आणि ह्याच्या आत्ता स्टुडिओतली सुद्धा वातावरण सगळं तसंच आहे आपल्याकडे, आणि आपल्या समोर आपल्याला बघणारे असंख्य रसिक आहेत आणि त्यांची ही अवस्था अशीच झाली असेल असं मला आतून वाटतंय. तर आपण ह्याच ठिकाणी हा भाग संपवावा. अजून ह्याच्यात चर्चा करून ढवळायचा अजून प्रयत्न करू नये. खरोखर. आणि आदित्य, मला खूप आनंद झाला म्हणजे जेव्हा तू बोलवलंस किंवा वीणा गोखलेंनी सुद्धा याची चर्चा केली आणि तुम्ही दोघांनी जेव्हा हे ठरवलं की असा विषय घेऊन आपण बोलायचंय. मी अनेक मुलाखती झाल्या आहेत किंवा अनेक ठिकाणी बोललोय, पण असा विषय बोलायची संधी कुठे मिळाली नव्हती. आणि ती स्मृतिगंधासारख्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जिथनं ती लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर मला मनापासून आनंद झाला या गोष्टीचा. तर सर्वांचे, ज्यांच्या तुमच्या मनात ही कल्पना आली आणि तुम्ही प्रत्यक्ष घडवलं, अगदी जाई काजळपर्यंत, राजेश गाडगिळांपर्यंत, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मी. आणि या माध्यमातून सर्व रसिकांना माझा प्रणाम. मला असं वाटतं मिलिंद की कन्क्लुजन नोट मी अशीच करीन की परत इच्छा देणारा कोण आहे आणि इच्छा न देणारा कोण आहे. जी शांतता आपण बघितली त्या शांततेतनंच ही इच्छा कदाचित आली असेल, जिथून आपण सुरुवात झाली. तर मला वाटतं मिलिंद की त्या शांततेलाच प्रणाम करावा आपण परत एकदा, आणि त्या शांततेला प्रणाम करूनच हा भाग संपावा. पण त्याच्या आधी आमच्या आभाळाची माणसं ह्या पूर्ण टीम तर्फे, जाई काजळ तर्फे आणि स्मृतिगंध परिवारातर्फे इथे आल्याबद्दल तुझं अतिशय एक छोटीशी गिफ्ट देऊन आम्ही स्वागत करतो. धन्यवाद.
तर आभाळाची माणसाचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला जरूर कळवा. आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींनाही कळवा, त्यांनाही सांगा. आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.